Okay, Uday, have you understood this grid ion system? The third system is the circular or the ring system. This in this system particularly, this system is applied when in particular locality there is a ring road pattern is there. Okay, असं जर एखाद्या लोकॅलिटीला किंवा टाउन मध्ये रिंग रोड गेलेला असेल तर अलॉंग दिस रिंग रोड द मेन पाइपलाइन विल बी रन अलॉंग द रिंग रोड ring here, and the shape may be depending upon the road shape. It may be rectangular, it may be square shape, it may be circular shape. Okay, and here in this particular system, as the circle that main pipeline is running along the periphery, the more pressure is achieved in this particular system. In the previous system, in the grid ion system, the main was running at the center. Here it is running on the periphery. The more larger size pipe is required, more number of larger size pipe will be required in this system, so it may be more costlier as compared to the other system. So here I will see the diagram for this circular or the ring system. So you can see here, this is the main pipe. This overall the pipe is the main pipe only, and this main pipe is again connected with this submain. This is the submain, and to this submain there will be a branch pipe or the laterals will be connected here like this. Okay, and to the houses हे या ठिकाणी हे वेगळे असे घर असणार आहे त्या ठिकाणी the connection will be provided through this lateral or the branch pipe to the houses, different houses. Okay, so these are the cut-off walls to close this flow in this particular pipe. Cut-off walls have been provided here. This is the रिंग सिस्टीम. लास्ट शेवटची आहे ती रेडियल सिस्टीम. रेडियल सिस्टीममध्ये काय करतो आपण, जे मोठे मोठे शहर वगैरे असतील तर त्यांना आपण झोन्समध्ये डिवाइड करतो. फॉर एक्झाम्पल असं हा एक शहर आहे, त्याला आपण 4 झोनमध्ये डिवाइड केलं. हा एक झोन, हा एक झोन, हा एक झोन आणि हा एक झोन. हे कशावरती डिपेंड करतं की झोनची साईज किती असेल, हे कशावरती डिपेंड करतं. इट डिपेंड्स अपॉन द पॉप्युलेशन ऑफ द झोन. आता हे सगळे 4 जे झोन आहेत त्या प्रत्येकाचं पॉप्युलेशन सेम नसणार आहे. काही झोनमध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त असेल. ओके, जर सेंट्रल आपण जर एरिया घेतला एखाद्या सिटीचा, सपोज दिस झोन पर्टिक्युलर इज व्हेरी मार्केटचा एरिया असेल किंवा या ठिकाणी पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे, देन ह्या झोनची साईज थोडी कमी असेल ॲज कम्पेअर टू दी अदर. ओके, हा झोन आहे, या झोनची पॉप्युलेशन डेन्सिटी खूप कमी आहे, तर ह्याचं झोनची एरिया जो आहे तो थोडा मोठा असू शकतो. या ठिकाणी डोंगर वगैरे आहेत किंवा अंडुलेशन भरपूर आहेत अशा ठिकाणी, तर त्या ठिकाणी डिपेंडिंग अपॉन द जिओग्राफी ऑर टोपोग्राफी याची साईज कमी जास्त त्या ठिकाणी होऊ शकते. हे सगळ्या गोष्टीचा विचार करून हे झोनमध्ये वेगळ्या डिवाइड केलं जातं पूर्ण एंटायर सिटी. आणि ते जे आपण 4 झोन्स आपण त्या ठिकाणी डिवाइड केले आहेत, 4 इट इज नॉट स्पेसिफिक अबाउट दॅट नंबर. इट मे बी 5, इट मे बी 6 नंबर ऑफ झोन्स. ओके, हे जे आपण झोन्स केले आहेत ह्या झोनच्या सेंटरमध्ये या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर हे प्रत्येक ठिकाणी प्रोव्हाइड केले असतात. मग हा जो मेन पाईप गेलेला आहे, या मेन पाईपमधून हा ब्रांच पाईप या ठिकाणी गेलेला असतो आणि ह्या ब्रांच पाईपमधून ह्या डिस्ट्रीब्युशन रिझर्वायरमध्ये पाणी भरलं जातं. ओके, अँड दिस टँक्स, हे जे टँक्स आहेत जनरली हे दिस आर टू बी ॲट हायर एलिव्हेशन. जर नॅचरल ग्राउंडच त्या ठिकाणी हायर एलिव्हेशनला असेल तर त्या ठिकाणी सरफेस रिझर्वायर हे प्रोव्हाइड केले जातात. जर या ठिकाणी नॅचरल इलेव्हेशन नसेल तर त्या ठिकाणी ओव्हरहेड टँक, ओके, ही जी आपली अशी उंच पाण्याची टाकी असते अशी टाकी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते, जेणेकरून पाणी जे आहे ते बाय ग्रॅव्हिटी हे या ठिकाणी प्रत्येक घराला त्या ठिकाणी पोचेल. ओके, इथून हे असे रेडियल डायरेक्शनमध्ये पाईपलाईन गेलेले असतात. लॅटरल्स किंवा ब्रांचेस हे असे रेडियल डायरेक्शनमध्ये जाऊन हे परत ह्या पाईपला कनेक्ट केलेले असतात. हे आता डायग्राममध्ये आपण बघूया, इट विल बी मोर क्लिअर टू यू. सी हिअर, हा डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर आहे. इथून हे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये असे रेडियल डायरेक्शन, रेडियल म्हणजे काय, हा सर्कल जर आपण केला कन्सिडर केला तर हे सर्कलचे जे रेडियस असतात अशी आपण ही काय असते रेडियस असते, हे सेंटरपासून पेरिफेरीला जाणारी जी डायरेक्शन आहे त्या आपण डायरेक्शनला म्हणतो रेडियल डायरेक्शन. ओके, ह्या प्रत्येक रेडियल डायरेक्शनवरती असे हे पाईप्स बसवलेले आहेत, त्यामुळे ह्याला काय म्हटलेलं आहे, रेडियल सिस्टीम म्हटलेलं आहे. ठीक आहे, आणि इथून हे पाणी बाय ग्रॅव्हिटी या ठिकाणी फ्लो व्हायला लागेल. इथपर्यंत येताना पाणी ह्या डिस्ट्रीब्युशनमध्ये टँकमध्ये हे अंडर प्रेशर पाणी इथे येणार आणि इथून हे बाय ग्रॅव्हिटी हे या ठिकाणी फ्लो व्हायला लागेल. दिस वॉज द रेडियल सिस्टीम.
Uday, have you understood this? Still any doubt? Yes, sir. Okay. So we have till now we have discussed about this layout of the distribution systems. ओके, हे 4 लेआउट आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. स्क्रीन शेअरिंग हॅज स्टॉप्ड ॲट ठीक आहे. लेआउट ऑफ द डिस्ट्रीब्युशन, ह्याच्या अगोदर आपण जो पॉईंट पाहिला होता, व्हॉट वॉज दॅट पॉईंट? Methods of water distribution. So there may be a confusion in the examination also. Some students will get confused between these points and they may end up with the wrong answers. परीक्षेमध्ये विचारलं जातं methods of water distributions and generally some students because of the confusion they may write down this layout, what are the different layouts are there, हे याच्यामध्ये ते लिहून त्या ठिकाणी होतं. सो हे जे आहेत ग्रॅव्हिटी सिस्टीम, पंपिंग सिस्टीम आणि कंबाईन ग्रॅव्हिटी अँड पंपिंग सिस्टीम, दीज आर द मेथड्स ऑफ वॉटर डिस्ट्रीब्युशन. हे वॉटर डिस्ट्रीब्युशनचे मेथड्स आहेत. आणि तिसरा जो आपण आता पॉईंट बघणार आहोत, अगेन देर इज अ डिफरंट पॉईंट अँड अगेन यू मे गेट कन्फ्यूज, सिस्टीम ऑफ सप्लाय. सिस्टीम्स ऑफ सप्लाय. ओके, आता या ठिकाणी सिस्टीम हा शब्द इथं पण वापरलेला आहे, याच्यामध्ये पण सिस्टीम शब्द वापरलेला आहे. आणि जो पहिला पॉईंट आहे आपल्या मेथड्स ऑफ सप्लायमध्ये, त्याच्यामध्ये पण सिस्टीम आहे, पंपिंग सिस्टीम. तर हे समवॉट बिट कन्फ्युजिंग आहे, लिटल बिट. सो यू हॅव टू बी कॉशियस अबाउट परीक्षेमध्ये जे आपल्याला विचारलेलं आहे आणि आपण काय उत्तर लिहायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण थोडं हे असायला पाहिजे. तर हे आपण सिस्टीम्स ऑफ सप्लाय बघतोय. ओके, आता हे सिस्टीम ऑफ सप्लाय म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यात हे 4 सिस्टीम आपण जे वरती बघितलेत हे अचानक त्या ठिकाणी येऊ शकतात. डेड एंड सिस्टीम, ग्रिड आयन सिस्टीम, देन सर्क्युलर सिस्टीम, रेडियल सिस्टीम. बट दॅट आर द लेआउट्स, दॅट आर नॉट द सिस्टीम्स ऑफ सप्लाय. ओके, ते काय आहेत? लेआउट आहेत. आणि सिस्टीम ऑफ सप्लाय म्हणजे काय? या ठिकाणी पाणी आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने सप्लाय केलं जाईल. सो दॅट इज कॉल्ड एज द सिस्टीम ऑफ सप्लाय. सो दॅट वी विल सी दिस पॉइंट नाउ. See here, there are two basic systems of supply. One is called as the continuous system and second one is the intermittent supply. Okay, continuous supply of the system म्हणजे काय? कंटिन्युअस सप्लाय म्हणजे कंप्लीट 24 तास हे पाणी त्या ठिकाणी असणार आहे नळाला. ओके, जे घरी आपल्या कॉर्पोरेशनचा नळ असतो तर त्या नळाला 24 तास पाणी सप्लाय, वॉटर सप्लाय विल बी देअर. सो दॅट सिस्टीम इज कॉल्ड एज द कंटिन्युअस सप्लाय सिस्टीम. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटरमिटंट सप्लाय? इंटरमिटंट सप्लाय म्हणजे काय? 24 तासातले एक ठराविक वेळ, 4 तास म्हणा किंवा 8 तास हे पाणी त्या ठिकाणी येतं आणि इतर वेळेस ते सिस्टीम जी आहे आपली पाणी त्यावेळेस नळाला येत नसते. ओके, वेगवेगळ्या झोन्समध्ये आपण सिटी डिवाइड केलेली असते जनरली आणि या पर्टिक्युलर झोनसाठी सकाळी 8 ते 10 या वेळी पाणी येईल, परत हे 10 ते 12 या पर्टिक्युलर झोनसाठी येईल, परत 12 ते 2 या ठिकाणी येईल, परत संध्याकाळी या ठिकाणी येईल. असे हे आपण वेगवेगळे त्याचे टाइम झोन्स हे तयार केलेले असतात आणि त्याप्रमाणे पाणी आपण हे या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. ही जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपण म्हणतो इंटरमिटंट सिस्टीम. ओके, सो ओव्हरऑल इफ वी कन्सिडर द इंडियन पॉइंट ऑफ व्ह्यू, in India, most of the cities and towns and villages, they are providing this intermittent supply system. Okay, हे intermittent supply आपल्याकडे होतं आणि जे डेव्हलप कंट्रीज आहेत, युरोपियन कंट्रीज, in that they provide with the continuous system, continuous supply of water. But because in India we have the limited resources of water and we have the more population. Okay, population density is more in India as compared to the availability of water per head, per capita availability of water and treated water. So the more less amount of water is available. Also, as compared to these developed countries, they provide the water meters at every user end. मग हे वॉटर मीटरमुळे काय होतं, त्या ठिकाणी किती पाणी वापरलंय प्रत्येक युजरने हे त्या ठिकाणी वॉटर मीटरमध्ये कळतं आणि त्याप्रमाणे त्यांना चार्जेस हे त्या ठिकाणी लावले जातात अँड दे पे द चार्जेस according to their amount of water they have used. But in India, that system is not feasible, or you can say it is not economical. हे प्रत्येकाच्या घरी वॉटर मीटर बसवणे आणि ते सिस्टीम त्याप्रमाणे फॉलो करणे हे प्रॅक्टिकली आपल्याकडे समवॉट डिफिकल्ट आहे. इट इज नॉट जस्ट इम्पॉसिबल,
इट कॅन बी, बट इट इज मोर डिफिकल्ट. हे वॉटर मीटर बसवायचं आणि मग ते 24 तास जरी आपण पाणी प्रोव्हाईड केलं, तर ती जेवढं गरज आहे तेवढंच माणूस त्या ठिकाणी पाणी वापरेल. कारण वॉटर मीटर बसवलेलं आहे. जास्त जर पाणी वापरलं तर जास्त आपल्याला त्या ठिकाणी युनिट पडतील. जसं आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो. जास्त वीज वापरली तर आपल्याला जास्त युनिट पडतात आणि आपल्याला जास्त पैसे भरावे लागतात. त्याच पद्धतीने वॉटर मीटर जर बसवलेले असतील प्रत्येकाच्या घरी, तर ते लिमिटमध्ये पाण्याचा वापर करतील. ओके. 24 तास पाणी सप्लाय त्या ठिकाणी चालू आहे आणि जर त्या ठिकाणी या वॉटर मीटर वगैरे जर बसवले नसतील, तर त्या केसमध्ये काय होतं, पाण्याचा मिसयूज किंवा वेस्टेज ऑफ वॉटर विल बी मोर आणि हे ट्रीटमेंट केलेलं पाणी असतं. त्यामुळे हे पाण्याचं वेस्टेज करणं म्हणजे इट इज कॉस्टली अफेअर. ओके. So in India particularly, this intermittent supply system, it is more widely used. So let us see it one by one: continuous supply system and intermittent system. Actually, this continuous supply system is the best system it is considered because the continuous पाणी सप्लाय त्यामध्ये आहे. देर इज नो स्टॅग्नेशन ऑफ वॉटर. पाण्याचं स्टॅग्नेशन या ठिकाणी होत नाही आणि त्यामुळे काय होतं, कंटॅमिनेशनचे चान्सेस हे खूप त्या ठिकाणी कमी होतात आणि पाहिजे त्यावेळेस आपल्याला पाणी त्या ठिकाणी अवेलेबल असतं. दिस सिस्टम इज पॉसिबल वेन देर इज अडेक्वेट क्वांटिटी ऑफ वॉटर इज सप्लाय. सप्लाय ऑफ वॉटर इज देअर. म्हणजे पाणी भरपूर प्रमाणामध्ये जर अवेलेबल असेल त्या केसमध्ये हे सिस्टीम इम्प्लिमेंट करणं फिजिबल आहे किंवा पॉसिबल आहे. In this system, the sample of water is always available for the fire fighting. ओके. कारण हे 24 तास सप्लाय आहे त्यामुळे त्या ठिकाणी पाईपमध्ये कंटिन्युअस पाणी त्या ठिकाणी अवेलेबल आहे. कधीही त्या ठिकाणी जर आग लागली एखाद्या पर्टिक्युलर दुकानाला किंवा एखाद्या इमारतीला, तर त्या ठिकाणी पाणीचं अवेलेबिलिटी ही इझिली होऊ शकते. पण इंटरमिडिएट सिस्टीममध्ये तसं नाहीये. ओके. सकाळी 8 ते 10 मध्येच पाणी जर त्या ठिकाणी अवेलेबल असेल आणि 10च्या नंतर जर त्या ठिकाणी आग लागली, तर ते पाणी त्या ठिकाणी अवेलेबल नसेल. ओके. So that will be the disadvantage of this intermittent system. In this system, the less diameter of pipes are required and rusting of the pipe will be less. कारण हे 24 तास पाणी सप्लाय करतो त्यामुळं पाईपची डायमीटर जी आहे ती पाईपची डायमीटर आपल्याला कमी आपण करू शकतो. कारण 24 तासामध्ये पाणी डिस्ट्रीब्यूट होणार आहे पूर्ण 24 जे डेली पर कॅपिटा कन्झम्पशन आहे LPCD आपलं पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ वॉटर लिटर पर कॅपिटा पर डे LPCD हे 24 तासामध्ये डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे या ठिकाणी फॉर दॅट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाइम पीक पिरियड जरी असला तरी पाण्याची रिक्वायरमेंट ही त्या ठिकाणी कमी असणार आहे. पण इंटरमिडिएट सिस्टीममध्ये काय होतं, आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला सगळा पाण्याचा सप्लाय त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल 150 लिटर पाणी आपल्याला एखाद्या सिटीमध्ये हे करायचं आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. ते जर आपल्याला 2च तासामध्ये जर प्रोव्हाइड करायचं असेल तर आपल्याला एका तासामध्ये 75 लिटर पाणी वाहून नेणारी पाईपलाईन आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागतील. म्हणजे पाईपची डायमीटर या ठिकाणी वाढून जाईल. ओके. ते जर आपण 24 तासामध्ये हे 150 लिटर आपल्याला पाणी प्रोव्हाइड करायचं आहे, मग त्या ठिकाणी पर हे इफ यू डिवाइड दिस 150 बाय 24 मग हे पर आवर जर आपण याचा रेशिओ काढला तर तो खूप कमी येतो. इट मे बी 20 लिटर 30 लिटर. ओके. मग हे एवढं पाणी नेण्यासाठी आपल्याला कमी डायमीटरची पाईप लागतील. पाईपची डायमीटर या ठिकाणी कमी झाली, या ठिकाणी जास्त आहे. जर पाईपची डायमीटर कमी झाली तर याची कॉस्ट पण कमी होते आणि त्यामुळे ओव्हरऑल कॉस्ट जी आहे ती त्या ठिकाणी कमी होऊन जाईल. ओके. दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ दिस सिस्टम कंटिन्युअस सप्लाय. लॉसेस विल बी मोर इफ देर इज अ लिकेज इन द सिस्टीम. जर त्या सिस्टीममध्ये एखाद्या ठिकाणी कुठे लिकेज असेल तर ॲज वॉटर इज अवेलेबल देअर फॉर 24 आवर्स. 24 तास पाणी अवेलेबल आहे. त्यामुळे काय होतं, ते 24 तास पाणी त्यातून लीक व्हायला लागेल आणि पाण्याचा मोर वेस्टेज ऑफ वॉटर विल बी इट कॅन बी ऑब्झर्व्ड इन दिस केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ द सिस्टीम. जर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लिकेज नसेल देन there will be not that much wastage of water will be available. See here, if the plenty of water is not available, in that case, what we do? Water is divided into the number of zones. That whole city will be divided in number of zones, and each zone is supplied with the water for fixed hours in a day or alternate day. ओके. तर ते आपण 24 तासामध्ये एक ठराविक वेळ आपण त्या ठिकाणी नेमून देतो पर्टिक्युलर झोनसाठी. तेवढं आपण ते झाल्यानंतर पुढच्या झोनसाठी पाणी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. आणि काही सिटींमध्ये ज्यावेळेस पाण्याची स्कॅरसिटी असते उन्हाळ्यामध्ये वगैरे, तर अल्टरनेट डेजला पण पाणी आपण त्या ठिकाणी सप्लाय करतो. कारण पाण्याची शॉर्टेज जर भरपूर असेल तर 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड पाण्याचा सप्लाय उन्हाळ्यामध्ये आपल्याला ऐकायला भेटतं किंवा पेपरमध्ये आपण वाचतो. एखाद्या शहराला 2 दिवसानंतर पाण्याचा सप्लाय केला जाईल. सो दॅट सिस्टीम कम अंडर दिस, दॅट इज कॉल्ड द इंटरमिटंट सप्लाय ऑफ वॉटर. So this system has the following disadvantages. Intermittent system pipelines are likely to rust faster due to the alternate wetting and drying. कंटिन्युअस वेटिंग अँड ड्राईंग झाल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी पाईप्सचं रस्टिंग हे जास्त होतं. आणि कंटिन्युअस सप्लाय सिस्टीममध्ये काय होतं, पाईपलाईन हा कंटिन्युअस पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट या ठिकाणी कमी होतो, त्यामुळे ह्याचं रस्टिंग कमी होतं. ओके. कंटिन्युअस पाणी असल्यामुळे
पण ज्यावेळेस इंटरमिडिएट सिस्टीममध्ये काय होतं, काही वेळ पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, परत हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये, हे अल्टरनेट याच्यामध्ये होत राहतं आणि हवेचा कॉन्टॅक्ट जर ज्यावेळेस वाढतो या ठिकाणी ओल्या पाईपचा, त्यामुळे हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे याचं कोरोजन किंवा रस्टिंग हे जास्त प्रमाणामध्ये पाईप्स होऊ शकतो आणि त्यामुळे काय होतं, मेंटेनन्स कॉस्ट हा या केसमध्ये वाढतो. देर इज ऑल्सो पोल्युशन ऑफ वॉटर बाय इनग्रेस ऑफ पोल्युटेड वॉटर. इनग्रेस म्हणजे काय, पाणी एंटर करणे. जर पोल्युटेड वॉटर त्याच्यामध्ये आतमध्ये एंटर झालं तर त्यामुळं पोल्युशन त्या ठिकाणी होऊ शकतं. मग पाणी एंटर कधी होईल, जर पाईपमध्ये ऑलरेडी पाणी अवेलेबल नसेल, त्या केसमध्ये पाणी आतमध्ये येण्याचे चान्सेस जास्त वाढतात. मग हे कशामध्ये पॉसिबल आहे, इंटरमिडिएट सिस्टीममध्ये, कारण हे कंटिन्यू 24 तास याच्यामध्ये पाणी नाही आहे. मग त्या केसमध्ये जे घाण पाणी आहे, वेस्ट वॉटर, त्या लीक ज्या ठिकाणी आहे तिथून पाणी आतमध्ये येऊ शकतं. पोल्युटेड वॉटर मे एंटर इन साइड दिस. तेच कंटिन्युअस सप्लाय जर असेल पाण्याचा, त्यामध्ये ॲज देर इज ऑलरेडी वॉटर इज फ्लोइंग थ्रू द पाईप अंडर प्रेशर, हे प्रेशरने पाणी आतमध्ये फ्लो होतं, त्यामुळे जे बाहेरचं वेस्ट वॉटर आहे, पोल्युटेड वॉटर, दॅट पोल्युटेड वॉटर मे नॉट एंटर इन साइड दिस पाईप सिस्टीम. ओके, ऑर इट मे बी इफ there is entry of the water, it will be very small in quantity. So that is the disadvantage of this intermittent supply system. More wastage of water due to the tendency of people to store more water than required quantity and to waste the excess of water, access to the collect fresh water each time. मग जनरली काय होतं, मग अशा केसमध्ये इंटरमिडिएट सप्लायमध्ये लोक काय करतात, घरी असले ड्रम्स आणून ठेवायचे आपल्या. ओके, मोठमोठे बॅरल्स वगैरे आणायचे, ड्रम्स आणून ठेवायचे. इंटरमिडिएट सिस्टीम आहे, पाणी कधीतरी येणार आहेत, मग ते पाणी काय करायचं, भरपूर याच्यामध्ये भरून ठेवायचं. 2 दिवस 3 दिवस पुरलं अशा हिशोबाने. पण जर त्या ठिकाणी पाणी परत लगेच आलं आणि ह्या ठिकाणी टँक वगैरे आपण जर बॅरल्स भरून ठेवलेले असतील, मग हे पाणी आले म्हणल्यानंतर हे व्यक्ती काय करतात, त्या ठिकाणी जो भरलेले बॅरल्स आहे ते पूर्णपणे रिकामे करून टाकायचे, कारण हे शिळं पाणी आपण टाकून द्यायचं, वेस्ट वॉटर हे, आणि फ्रेश वॉटर जे आलेलं आहे ते फ्रेश वॉटरने परत भरून घ्यायचं. मग या केसमध्ये पण वेस्टेज ऑफ वॉटर विल बी देअर. मग कंटिन्युअस सप्लाय सिस्टीममध्ये पण त्या ठिकाणी वेस्टेज ऑफ वॉटर आहे, पण त्या ठिकाणचं वेस्टेज ऑफ वॉटर जे आहे, इट इज बिकॉज ऑफ द लिकेज. जर लिकेज असेल तर त्या ठिकाणी ते वेस्टेज ऑफ वॉटर विल बी मोर, बट इन दिस पर्टिक्युलर सिस्टीम द रिझन ऑफ द वेस्टेज ऑफ वॉटर इज डिफरंट. ठीक आहे. इन्स्पाइट ऑफ नंबर ऑफ डिसएडव्हान्टेज, जरी याचे काही डिसएडव्हान्टेज असतील इंटरमिडिएट सिस्टीमचे, तरीही इन मोस्ट ऑफ द सिटीज अँड टाउन्स इन द इंडिया दिस सिस्टीम इज अडॉप्टेड. ओके, हे भारतामध्ये सिस्टीम हीच वापरली जाते बऱ्याचदा. In this system, water can be supplied in the higher level localities with adequate pressure by dividing the city in zones. ओके, याच्यामुळे ह्याचा ॲडव्हान्टेज काय की आपण हे वेगवेगळ्या झोन्समध्ये आपण जर सिटी डिवाइड केली असेल तर त्या केसमध्ये आपल्याला त्या पर्टिक्युलर झोनसाठी जर पाणी प्रोव्हाइड करायचं म्हणल्यानंतर ते आपल्याला जास्त प्रेशरने पाणी या ठिकाणी प्रोव्हाइड करता येऊ शकतं. ठीक आहे, मग हा एक झोन झाला, परत दुसरा झोन केला, मग हा इथला पाणी बंद होईल आणि परत पुढच्या झोनला आपण ज्यावेळेस पाणी द्यायला लागतो त्यावेळेस जास्त प्रेशरने आपल्याला पाणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करता येऊ शकतं. ॲट अ टाइम पूर्ण सिटीला जर आपण त्या ठिकाणी 24 तास पाणी द्यायचं म्हटलं तर इट बिकम समवॉट डिफिकल्ट टू प्रोव्हाइड द वॉटर विथ प्रॉपर ऑर ॲडिक्वेट प्रेशर. ओके, तो प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी फेस करायला भेटू शकतो. रिपेअर वर्क्स कॅन बी इझिली डन इन द नॉन सप्लाय अवर्स. ज्यावेळेस पाणी आपण फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्टिक्युलर झोनसाठी सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये पाणी आपण प्रोव्हाइड करतो दररोज, तर जर या ठिकाणी काही रिपेअर किंवा मेंटेनन्सचा पार्ट असेल तर तो आपण इतर वेळेस त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे 8 ते 10 सोडून 10 नंतर आपण त्या ठिकाणी रिपेअर चालू करू शकतो. ते सकाळी 8 पर्यंत हे रिपेअरचं काम आपण पूर्ण करू शकतो आणि विदिन दॅट 2 hours अगेन वॉटर कॅन बी सप्लाइड टू दॅट पर्टिक्युलर सिटी. अजून काही मेंटेनन्स राहिला असेल तर ते 10 नंतर परत अजून तो मेंटेनन्सचं काम आपण त्या ठिकाणी करू शकतो. So this is the one advantage again of this intermittent type of system. Okay, so this was about the systems of supply of the water. So 3 पॉइंट या ठिकाणी महत्त्वाचे आपण बघितले आहेत. फर्स्ट आपण मेथड्स ऑफ वॉटर सप्लाय हे आपण त्या ठिकाणी बघितलं. ते मेथड्स ऑफ वॉटर सप्लायमध्ये काय बघितलं आपण, 3 मेथड बघितल्या. एक म्हणजे ग्रॅव्हिटी मेथड, देन पंपिंग मेथड आणि तिसरी जी आहे दॅट इज कंबाईन्ड पंपिंग आणि ग्रॅव्हिटी मेथड. बरोबर आहे. सो दॅट वॉज द मेथड्स ऑफ वॉटर सप्लाय. सिस्टीम्स ऑफ सप्लाय म्हणजे काय, याच्यामध्ये 2 सिस्टीम आपण बघतो. एक म्हणजे कंटिन्युअस सप्लाय सिस्टीम अँड दुसरी जी आहे ते इंटरमिटंट सप्लाय सिस्टीम. कंटिन्युअस सप्लाय सिस्टीममध्ये आपण 24 तास कंटिन्यू पाणी प्रोव्हाइड करतो. इंटरमिटंट सप्लाय सिस्टीममध्ये 24 तासामध्ये एक ठराविक वेळ आपण पाणी त्या ठिकाणी सप्लाय करतो, इतर वेळेस पाणी त्या ठिकाणी नसणार आहे, किंवा अल्टरनेट डेजला आपण वॉटर त्या ठिकाणी सप्लाय करतो. 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड पाणी त्या ठिकाणी सिटीला आपण प्रोव्हाइड करतो. ओके, आणि तिसरा पॉईंट आपण बघितला जो आहे तो दॅट इज लेआउट ऑफ द वॉटर सप्लाय डिस्ट्रीब्युशन. ओके, तर त्या लेआउटमध्ये आपण 4 मेथड बघितले आहेत. पहिली जी आहे दॅट इज डेड एंड सिस्टीम,
सेकंड आपण बघितली ग्रीड आयन सिस्टीम, थर्ड बघितली सर्क्युलर रिंग सिस्टीम आणि फोर्थ बघितली आपण रेडियल सिस्टीम. ओके, असे हे टोटल हे आपण वेगवेगळे पॉईंट्स या ठिकाणी कव्हर केले आहेत. आता पुढचा जो पॉईंट आहे आपला दॅट इज अबाउट द appurtenances in the distribution system. Okay, what is the meaning of appurtenances? Can anyone tell what is the meaning of appurtenances? So this appurtenances word again, it will be there in the wastewater supply also, wastewater engineering. कारण त्या ठिकाणी वेस्ट वॉटरची आपली पाईपलाईन आहे, ड्रेनेज लाईन, त्या ठिकाणी पण appurtenances लागणार आहेत आणि वॉटर सप्लायच्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला appurtenances पाहायला भेटतात. So appurtenance is nothing but it is the various devices fixed along the water distribution system is called as the appurtenances. वॉटर सप्लाय सिस्टीममध्ये ते सिस्टीमला मदत करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी आपण जे वेगवेगळे डिव्हायसेस त्या ठिकाणी फिक्स करतो अलॉंग द वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, दॅट डिव्हायसेस आर कॉल्ड एज दी appurtenances. ओके, मग हे appurtenance बेसिकली काय येतं? सो हिअर इट कम्स द वॉल्स, देन फायर हायड्रंट्स, वॉटर मीटर्स. Okay, these are the mainly used appurtenances in the water distribution system. Okay, following are the some of the fixtures used in the distribution system: valves, fire hydrants आणि water meters. ठीक आहे, तर हे आपण आता डिटेलमध्ये वन बाय वन वी विल सी. valves. Okay, the valves सगळ्यांना माहित आहेत. आपण you might have seen different types of valves at the homes or at the field. Basically, what is the purpose of valves? To control the flow, right? There are different functions depending on which there is a different classification of the valves. In the water works practice, to control the flow of water, to regulate the pressure, to release the or admit the air, prevent the flow of water in opposite direction, valves are used. Okay, हे वेगवेगळे फंक्शन आहेत. रेग्युलेट, प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी, टू रिलीज और ॲडमिट द एअर इनसाइड द पाईप सिस्टीम, टू प्रिव्हेंट द फ्लो ऑफ वॉटर इन अपोजिट डायरेक्शन. जर पाणीचा फ्लो असा असेल आणि त्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जर पाणी परत सिस्टीम बंद झाल्यानंतर जात असेल तर ते अवॉइड करण्यासाठी जे वॉल्स असतात. दीज आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ वॉल. Okay, following are the various types of walls named to suit the different function. So we'll see that walls one by one now. These are the different walls. Sluice wall is there, check wall, or which is also called as the reflux wall, air relief wall, then safety valves, core valves. These are the different types of walls which are used in the distribution pipes. So let us see the first type of wall, sluice wall. This sluice wall is also called as the gate valve, or it is also called as the stop wall. The function of this wall is to control the flow, okay, to reduce the flow flowing through that, or to stop the flow in that particular pipe. These valves control the flow of water through the pipes. So whatever the valves we have seen in the layout diagrams of the different water supply systems, okay, ते त्या ठिकाणी जे वॉल्स बघितले आहेत, दीज आर द गेट वॉल्स और दे आर कॉल्ड लाईक द स्लूस वॉल्स. वरती आपण जे डायग्राम पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये, these walls are cheaper, offer less resistance to the flow of water than the other walls. Okay, so these walls offer, these are generally cheaper and they offer the less resistance to the flow. ज्यावेळेस ओपन असतो पाईपचं जर डायमीटर असं असेल तर या ठिकाणी, आता ह्यातलं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे बॉल वॉल. तुम्ही पाहिला असेल बॉल, एक बॉल शेपमध्ये वॉल्स असतो, त्याचं ओपनिंग जे आहे त्या वॉलचं, त्याचं ओपनिंग हे या पाईपच्या डायमीटर एवढंच त्याचं ओपनिंग असतं आणि त्याला वॉल हा थोडाफार असा उंच असतो, यापेक्षा आपल्याला असं पाहायला भेटतो. पाईप थोडा या शेपमध्ये असतो. तो बॉलचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो या इथं अर्धा असतो आणि इकडं अर्धा असा ओपन असतो. ओके, हे ओपन कंडिशनमध्ये. ज्यावेळेस आपण वॉल क्लोज करतो त्यावेळेस हा पूर्णपणे असा बंद होऊन जातो. ठीक आहे, पार्शियली पण आपल्याला बंद करता येतो आणि कम्प्लिटली पण वॉल हा आपल्याला पाईप बंद करता येतो विथ हेल्प ऑफ दिस बॉल वॉल और स्लूस वॉल. काही ठिकाणी डिस्क आपण तो त्या ठिकाणी क्लोज करता येऊ शकतो. उदय म्यूट युअरसेल्फ.
The entire distribution system is divided into number of blocks by providing these walls at appropriate place. ह्या वॉलचा वापर करून आपण जे एंटायर सिस्टीम आहे ते एंटायर सिस्टीमला पण वेगवेगळ्या झोन्समध्ये किंवा ब्लॉक्समध्ये आपण डिवाइड करू शकतो. हे कशामुळे पॉसिबल होतं, तर हे गेट वॉल जे आहेत किंवा स्लूस वॉल जे आहेत हे ह्याच्यामुळे आपल्याला ते पॉसिबल होतं. These are generally provided in a straight pipeline at 150 to 200 meter interval. ओके, स्ट्रेट पाईपलाईन असेल तर त्या ठिकाणी 150 ते 200 मीटरच्या अंतरावरती हे अशा टाईपचे वॉल्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. वेन टू पाईप्स लाईन इंटरसेक्ट, दोन पाईपलाईन ज्यावेळेस इंटरसेक्ट करतात, फॉर एक्झाम्पल मेन पाईप आहे आणि इथून मेन पाईपमधून ब्रांच पाईप चालली असेल, तर इथला खालचा जर आपला फ्लो कंट्रोल करायचा असेल तर ह्याच्या एंट्रान्सला हा जो मेन सबमेन आहे ह्या सबमेनच्या एंट्रान्सलाच या ठिकाणी एक वॉल प्रोव्हाइड करायचा. सो दॅट इज गेट वॉल. Here in the diagram you can see here, this is the diagram which shows this is the closed condition. म्हणजे हा पाईप कम्प्लिटली या ठिकाणी पाण्याचा फ्लो बंद झालेला आहे, या ठिकाणी ओपन केलेला आहे. यू कॅन सी हियर हा ओपन कंडिशन मध्ये गेट वॉल ओपन, गेट वॉल क्लोज. ओके, अँड दिस इज अनदर डायग्राम. दिस इज द स्पिंडल हँडल अँड दिस इज द स्पिंडल अँड दिस इज द प्लेट ऑर दिस इज द वॉल. हे रोटेट केल्यानंतर काय होईल, हा वरती वरती जायला लागेल. It will be open. When the sluice wall is closed, it shuts off water in a pipeline to enable to undertake repair in that particular block. ओके, हा सबमेन वरती बसलेला जर असा वॉल असेल, पुढे काही मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस काय करतो आपण, हा अशा पद्धतीने क्लोज करून टाकायचा, म्हणजे पाणी पुढे जाणार नाही आणि ते आपण मेंटेनन्सचा जो पार्ट आहे दॅट कॅन बी डन देअर. So what is mentioned here? The flow of water can be controlled by raising or lowering the handle or wheel. हे रोटेट केल्यानंतर क्लॉकवाईज रोटेट केलं तर हे क्लोज व्हायला लागेल. ओके, जेवढी गरज आहे तेवढं आपण या ठिकाणी ओपन अँड क्लोज या ठिकाणी करू शकतो. Second type of wall is the check wall, or it is also called as the reflux wall. Okay, and these walls are also called as the non-written walls. Okay, या वॉल्सला दुसरं काय नाव आहे, NRV, non-written walls. So all of you have to remember these words, different words which have been used for different walls. Check walls or reflux wall are also called as the non-written wall or NRV. You might have you might be aware about this kind of wall. This wall is applicable, it is used in सेंट्रिफ्युगल पंप, इन ओपन वेल. आपल्या विहिरीमध्ये वगैरे आपला पाईप असतो त्याचा जो सक्शन पाईप आहे त्याच्या खाली या ठिकाणी एक फुटबॉल जे आपण शब्द वापरला जातो या ठिकाणी फुटबॉल, त्या फुटबॉलच्या आतमध्ये एक टाळी असते, एक चकती असते रबरची वगैरे, ती फक्त एका डायरेक्शन मध्येच ओपन होते, म्हणजे ती वरच्या डायरेक्शन मध्येच फक्त ओपन होते. ज्यावेळेस पंप चालू होतो, सक्शन क्रिएट होतो, त्यावेळेस ते विहिरीतलं पाणी जे आपल्या त्या विहिरीतलं पाणी इथून या ठिकाणी फ्लो व्हायला लागतं. आणि ज्यावेळेस पंप बंद होतो इलेक्ट्रिक फेल्युअरने किंवा आपण बंद करतो, त्यावेळेस ती चकती जी वर केली ती ऑटोमॅटिक या ठिकाणी काय होते, क्लोज होते. ती कारण एका डायरेक्शनला ओपन होत असते आणि दुसऱ्या डायरेक्शनला ती काय होते, क्लोज होते. मग याच्यामुळे काय होतं, हे क्लोज झाल्यानंतर हे सक्शन पाईप जे सक्शन पाईप मधलं पाणी इथून बाहेर जाऊ शकत नाही. सक्शन पाईप मध्ये पाणी मेंटेन करण्यासाठी ठेवण्यासाठी या ठिकाणी जो वॉल बसवलेला आहे, दिस इज वन काइंड ऑफ दी नॉन रिटर्न वॉल. अशा काइंडचे वॉल जे आहेत, अशा टाईपचे वॉल्स दिस कॅन बी यूज ॲट डिफरंट लोकेशन इन द डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. सपोज याचा एक स्लोप आहे, चढाचा एरिया आहे आणि या ठिकाणी आपण पाणी येथून हे पंपने आपण काय करतो, अंडर प्रेशर पाणी या ठिकाणी वरती चाललेलं आहे, ठीक आहे. आणि या ठिकाणी जर आपण सपोज लाईट गेली अचानक, तर काय व्हायला लागतं, हे बाय ग्रॅव्हिटी हे पाणी परत उलट या ठिकाणी फ्लो व्हायला लागतं. मग हे दिस इज गोइंग टू क्रिएट द प्रेशर ऑन दी पंप. हे पंप जो आहे त्या पंपवरती या ठिकाणी प्रेशर क्रिएट करू शकतं किंवा ह्या पाईपवरती प्रेशर क्रिएट व्हायला लागेल आणि याच्यामुळे काय व्हायला लागेल, सिस्टीम किंवा हे पाईप जे नेटवर्क आहे या ठिकाणी ब्रेक होऊ शकतं. ओके, मग हे जर या ठिकाणी आपण असा नॉन रिटर्न वॉल जर या ठिकाणी बसवला तर काय व्हायला लागेल, इथून पाणी खाली जाणार नाही, इथपर्यंत पाणी अडून जाईल, ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी जो शॉक निर्माण होणार होता किंवा वॉटर हॅमरिंग इफेक्ट जो या ठिकाणी क्रिएट झाला असतं, ते वॉटरिंग हॅमरिंग इफेक्ट हे यामुळे अवॉइड केलं जाऊ शकतं. सो हिअर इन द डायग्राम यू विल गेट मोर क्लिअर आयडिया अबाउट दिस वर्किंग ऑफ द नॉन रिटर्न वॉल और रिफ्लक्स वॉल. See here, this is the direction of flow and this wall will open only in this direction. या डायरेक्शन मध्ये तो वॉल त्या ठिकाणी ओपन होऊन जाईल. It will be open in this direction.
आणि ज्यावेळेस पाणी हे उलटं फ्लो व्हायला लागेल त्यावेळेस काय होईल, हा क्लोज होऊन जाईल. हिअर ऑल्सो यू कॅन सी वॉटर पाईप. दिस इज द पिवोट. दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्लो. या ठिकाणी ह्या पिवोटमुळे काय होईल, हा वरती हा शिफ्ट होईल. वॉल ज्यावेळेस प्रेशर अंडर प्रेशर पाईप असतो त्यावेळेस हा ओपन होईल आणि ज्यावेळेस उलटं पाणी यायला लागेल त्यावेळेस ऑटोमॅटिक क्लोज होऊन जाईल. ओके, so this wall is called as the non-return wall. A reflux wall is an automatic wall device which allows water to go in one direction only. Okay, एकाच डायरेक्शन मध्ये पाण्याला फ्लो अलाउड करतं. The swing type of reflux walls are shown in figure widely used in the practice. हे आपण आता बघितले that the swing when the water moves in the direction of arrows, the wall swings or rotates around the pivot and it is kept in open position due to the pressure of water. हे ओपन कंडिशन मध्ये असं आपल्याला पाहायला भेटतं. And when the flow of the water in this direction ceases or stops, the water tries to flow in backward direction, but these walls prevent the passage of water in the reverse direction. ज्यावेळेस पाणी उलट फ्लो व्हायला लागेल त्यावेळेस हा काय होतो, वॉल बंद होतो आणि हे उलट जाणारं पाणी जे आहे ते त्या ठिकाणी अडवलं जातं. When pumps fail or stops, the water will not run back to the pump. Thus, pumping equipment will be saved from damage. हे रिटर्न येणारं जे पाणी आहे त्याच्यामुळे पंपिंग इक्विपमेंट डॅमेज होऊ शकतात, पायपिंग सिस्टीम डॅमेज होते. ते अवॉइड करण्यासाठी आपण अशा टाईपचे वॉल्स त्या ठिकाणी बसवतो. नावडेज याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट झालेली आहे. नॉन रिटर्न वॉल जो आहे याच्यामध्ये बॉल पण आलेले आहेत. म्हणजे असा गोल एक बॉल आपला जो असतो क्रिकेटचा बॉल त्या टाईपचा एक बॉल असतो, प्लास्टिकचा बॉल. आणि याची जी शेप आहे तो शेप थोडा या ठिकाणी वेगळा असतो. शेप इन द इन्स्टेड ऑफ शेप आय कॅन से साईज ऑफ द पाईप. ओके, म्हणजे काय होतं, हा जो पाईप आहे या ठिकाणी अशा एक खाचा प्रोव्हाइड केलेल्या असतात इथून अशा. त्यामुळे काय होतं, हा बॉल इथंच येऊन थांबतो, वाढतो. हा पूर्णपणे हा बंद करू शकत नाही फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये. मग पाणी काय व्हायला लागतं, इथून हे हा जो गॅप आहे ह्या गॅपमधून हे पाणी इथं जायला लागतं. ठीक आहे, ज्यावेळेस उलटं पाणी या ठिकाणी फ्लो व्हायला लागतं त्यावेळेस या साईडला अशा पद्धतीचे जे ग्रूव्ज आहेत किंवा खाचा आतनं या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले नाही आहेत. ओके, त्याच्यामुळे काय होतं, हा बॉल ज्यावेळेस उलटा येतो त्यावेळेस हा कम्प्लिटली हे जे डायमीटर आहे त्या डायमीटरला पूर्णपणे क्लोज करून टाकतो. त्यामुळे पाणी जे आहे ते पाणी रिटर्नमध्ये या ठिकाणी जाऊ शकत नाही. ओके, सो ही पण या ठिकाणी नवीन ॲडव्हान्समेंट पाईपची आहे. इट इज ऑल्सो ओल्ड वन, बट याच्यापेक्षा ती सुधारित टेक्नॉलॉजी आहे. Air relief walls. Okay, this was about the non-return wall or check walls or reflux wall, right? Now we will see the third type of wall as a air relief walls. Air relief wall कशासाठी वापरायचे? To remove the accumulated air in the pipe. पाईपमध्ये जी एअर अक्युमुलेट झालेली आहे ते एअर काढण्यासाठी वी टेक द हेल्प ऑफ दिस एअर रिलीफ वॉल. समटाइम एअर इज अक्युमुलेटेड ॲट द समिट. ही एअर कुठं अक्युमुलेट होते, जर पाईप असा इन्क्लाइन असेल त्याचा जो हायेस्ट पॉईंट असतो पाईपचा इन्क्लिनेशनचा, हे बबल जे आहेत हे हळूहळू पुढे सरकत हे ज्या ठिकाणी हायेस्ट पॉईंट असतो त्या ठिकाणी ते येऊन साठतात किंवा त्या ठिकाणी स्टोअर होतात ते बबल्स. मग ह्या समिटच्या ठिकाणी ही जी एअर आतमध्ये ट्रॅप झालेली आहे ती एअर आपल्याला बाहेर काढायची असेल तर त्या ठिकाणी आपण एअर रिलीफ वॉल हा बसवला पाहिजे. ठीक आहे. So sometimes the air is accumulated in the summit of the pipeline and blocks the flow of water due to the air lock. Air lock मुळे त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो ब्लॉक होऊ शकतो. In such cases the accumulated air has to be removed from the pipeline. ते आपण काढली पाहिजे. This is done automatically by means of the air relief wall. मग अशा आपण समिटच्या ठिकाणी किंवा चढाच्या ठिकाणी आपण काय करतो, जो वॉल प्रोव्हाइड करतो that wall is called for the removing of the air, that wall is called as the air relief wall. This wall consists of chamber in which one or two floats are placed and is connected to the pipeline. So in the next slide you may see the diagram here for the removal of the air. So this is the air relief wall, you can see here. This is the float. हा काय float आहे. This is the hinge. So this float will rotate about this hinge. Okay, this is the wall.
ओपनिंग फॉर द एअर, या ठिकाणी ओपनिंग, एअरचं ओपनिंग आहे. सो व्हेन एअर विल इन्क्रीज हिअर, ज्यावेळेस या पाईपमध्ये एअरचं प्रमाण वाढतं त्यावेळेस काय व्हायला लागतं, पाणी कमी व्हायला लागतं या ठिकाणी. सो दिस इज द कन्व्हेन्शनल कनेक्शन टू द पाईप. पाईपचा कनेक्शन हे पाईपला कनेक्ट केलेलं आहे. ज्यावेळेस एअर त्या ठिकाणी भरपूर वाढते त्यावेळेस हा जो वॉटर लेवल आहे ती काय होईल, कमी व्हायला लागेल, खाली जाईल. म्हणजे या ठिकाणी एअर वाढेल, म्हणजे ऑटोमॅटिकली हा फ्लुइड जो आहे तो खाली जाईल. आणि हा ज्यावेळेस खाली जाईल त्यावेळेस या ठिकाणी गॅप क्रिएट होईल. ओके, हा या ठिकाणी गॅप क्रिएट होईल आणि इथून ही हवा जी आहे ती एक्सेस एअर इथून बाहेर पडायला लागेल. ज्यावेळेस एअर प्रेशर या ठिकाणी कमी व्हायला लागेल तसं पाण्याचं प्रमाण या ठिकाणी परत वाढायला लागेल. पाणी जसं वाढायला लागेल तसं हा फ्लोट पण वरती जायला लागेल. आणि हा फ्लोट काय करेल, जसा वरती जाईल, हा फ्लोट वरती गेल्यामुळे हा लिव्हरवरती जो पॉईंट आहे, हा डिप्रेशन किंवा हा जो चढ आहे तो परत या ठिकाणी क्लोज होऊन जाईल, हा पाईप. ओके, सो दिस इज द ऑटोमॅटिक वर्किंग ऑफ दिस एअर लिफ्ट वॉल. This wall consists of a chamber in which one or two floats are placed and connected to the pipeline. आता आपण जे आपण फ्लोट बघितला होता तो फ्लोट पाण्यावरती तरंगणारा. When there is a flow under pressure in the pipeline, water occupies the float chamber and makes the float to be closed outlet. ज्यावेळेस पाणी या ठिकाणी भरपूर असतं, फ्लो व्हायला लागतं त्यावेळेस काय होतं, मग